आम्हाला 35% सबसिडी पण भेटलेली आहे. 90% लोन होतं, 10% हप्ते होते. एवढं मी मुंबईमध्ये इन्कम नव्हती. आता सध्या सर फ्रेंडली सांगतो, माझी आता इथून चांगली इन्कम आहे. आता मला इथे येऊन झाले 5-6 महिने झालेले आहेत. आता 5-6 महिन्यामध्ये मी प्लॉट पण घेतलेला आहे. हे व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर आता माझी वाईफ सेपरेट तीच आहे, ती मसाल्याचं करते. पल्लवी मसाले करून आता तिचं ब्रँड पण आहे. आणि पीठ गिरणी मला सेपरेट मी घेतली. आता मी तर बोलतो, जेवढे पण घरामध्ये लेडीज आहेत, आमचे ताई, दीदी, मावशी जे पण असते, त्यांनी उद्योग स्वतःचा सुरू करायला पाहिजे. लेडीज किसी से कम नाही आहे और किसी से कम नाही, हे खरं आहे. नमस्कार मंडळी. मेट्रो सिटी मधील जॉब सोडून तरुण चक्क बदनापूर या ठिकाणी येऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय आणि आज घडीला पर डे 3 ते 4 हजार कमवत आहे. याच तरुणाची आज यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण बदनापूर या ठिकाणी आलेलो आहोत. पल्लवी मसालेला आपण आज भेट दिली आहे आणि राहुल चव्हाण यांच्यासोबत आपण चर्चा करून जाणून घेणार आहोत की मेट्रो सिटीमध्ये चांगला जॉब करत असताना त्यांना उद्योजकाची कास का लागली, का वाटलं त्यांना की आपण उद्योजक व्हायला हवं किंवा आपण व्यवसाय करायला हवा, थेट जाणून घेऊयात त्यांच्याकडनं. ते आपल्या सोबत आहेत आणि या व्यवसाय संदर्भात त्यांना मार्गदर्शन कुठून मिळालंय, माहिती आहे ती जाणून घेणार आहोत. खरं बघितलं आपण तर महाराष्ट्रातील पहिला मशिनरी मॉल प्रोजेक्ट सेल आहे आणि त्या प्रोजेक्ट सेलकडनं त्यांनी या मशिनरीज आणलेल्या आहे आणि आज घडीला एक चांगलं आर्थिक त्यांचं जी उलाढाल आहे ती होताना आपल्याला बघायला मिळते. त्याचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की कोणत्या मेट्रो सिटीमध्ये तुम्ही जॉबला होते आणि काय जॉब करत होते? मी मुंबईला बोरोली तालुक्यामध्ये, तिथे माझा जन्म झालेला आहे, राहायला पण तिथे. मी टेक्निकल लाईन करून त्याच्यानंतर मग अजून भरपूर फील्डमध्ये गेलो. जसं माझी स्वतःची स्टेशनरी पण होती ठाणेमध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये. तर मी ते करता करता मला नाही तरी पण 10 ते 12 वर्ष झाली. आता ही लाईनमध्ये मी जसं आलो आहे, आता माझे जे घरवाली आमची पल्लवी चव्हाण, तर तिच्यामुळं आलो आहे. कारण की तिचा व्यवसाय होता, तिचा छोटासा होता. तिने मला रिक्वेस्ट केली, सांगितलं का मला हे करायचं करून, असं असं हे करून तर आपण हे भागामध्ये टाकू शकतो का. मला पण आपल्याकडे आपली परिस्थिती नाही आहे सध्या, आपल्याकडे तेवढं आपले इन्कम नाही आहे, तर कसं करायचं, काय करायचं करून. तिला मदत भेटली PMF योजनामधून, की असं असं करायचं आपल्याला. तिला लोन भेटला, तर तिने लोनला अप्लाय केला. तर त्याच्यामधून मग आपलं अमूल पाटील कडून मशीन उचलली, 10 चक्की घेतली, अजून 2-3 मशीन अजून घेतली ती. तर ते याच्यामध्ये आम्हाला 35% सबसिडी पण भेटलेली आहे. 90% लोन होतं, 10% हप्ते होते त्याच्यामध्ये. तर ते म्हणजे अत्याची मला चांगला हेल्प भेटलेला आहे. एवढं मी मुंबईमध्ये इन्कम नव्हती. आता सध्या सर फ्रेंडली सांगतो, माझी आता इथून चांगली इन्कम आहे. मुंबईला होती नाही माझी तरी पण 30 ते 35 हजार मी कसं पण काढून घ्यायचे महिन्याला. पण त्याच्यामध्ये मुंबईला आता तुम्हाला माहिती आहे, राहायचा खर्च, घरभारचा, हे ते ट्रॅव्हलिंग होणार, रेंट वगैरे. मी सध्या तिथे रेंटवर होतो. आता मला इथे येऊन झाले 5-6 महिने झालेले आहेत तसं. आता 5-6 महिन्यामध्ये मी प्लॉट पण घेतलेला आहे. बरं. हे व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर आता माझी वाईफ सेपरेट तीच आहे, ती मसाल्याचं करते. पल्लवी मसाले करून आता तिचं ब्रँड पण आहे. आणि पीठ गिरणी मला सेपरेट मी घेतली आता. ते तिथं त्याच्यामधून. बरं, 8 चक्की तुम्ही घेतलेले आहे. 8 चक्कीमधून खऱ्या अर्थानं किती उत्पन्न होतं? दिवसभरामध्ये किती क्विंटल आपण या ठिकाणी जे आहे तर आटा बनवतो? आता तासाभरमध्ये आता ही 4 HP मशीन आहे. आता माझी तर प्लॅनिंग आहे अजून मोठी घ्यायला, पण आता सध्या याची सांगतो. तासाभरमध्ये 30 ते 40 किलो पार होऊन जाते. दिवसामध्ये याच्यामध्ये इन्कम मी काढतो 800 ते 1000-1200च्या वरती जाते आरामशीर. बरं. जर मी मदत गॅप पण घेतो जरा दुपारी, कारण की जरा पब्लिक नसते, कस्टमर नसते, तर मग दुपारी तर मग मी गॅप पण घेतो. आता दुपारी पण चांगलं, आता आज शनिवार आहे, आता थोडं दुपारी थोडं गॅप हे, आता संध्याकाळी येणार आहे तर 1500 पार करून टाकतो दिवसात. म्हणजे दिवसाला एका मशीन पासून 1500 रुपये इतकं इन्कम त्यांचं सध्या आहे. या व्यतिरिक्त आणखीन आपल्याकडे मशिनरी आहे, तर कोणकोणत्या मशीन आहेत? अजून आमच्याकडं मसाला ग्राइंडर मशीन आहे, इम्पॅक्ट पल्वरायझर आहे 7.5 HP ती मोठी मशीन आहे जरा. अजून पॅन्ट सेलर मशीन पण आहे, पॅकिंग मशीन पण आहे. अशी 4 मशीन आमच्याकडे. अजून माझा प्लॅन चालू आहे की मला 10 HP 8 चक्की अजून मोठी घ्यायची अमोल पाटील सर त्यांच्याकडून, कारण की बिझनेसमध्ये आता माझ्याकडे जरा रिक्वायरमेंट या लागली. आता मशीनची कॅपॅसिटी झाली छोटी जरा आणि कस्टमर झाले मोठे मार्केट. तर किती जागा आहे ज्या जागेमध्ये हा व्यवसाय सुरू केला? आता आमचा व्यवसाय सर सुरू आहे 10x10चा झाला, 10x12 समजा असं, पण 10x10 आहे. आता मी हे गाळा आमच्याकडे कमी घेतलेला रेंटवरती, पण माझा आता प्लॅन चालू आहे 1-1.5 महिन्यानंतर बाजूचा पण घ्यायचा. कारण की मला आता बिझनेस या लागलं, आता मला अजून कमवायचं आहे, तर मग प्लॅन माझा अजून जरा पुढे चाललेला आहे. बरं, प्रोजेक्ट सेलमध्ये तुम्ही गेले तर त्यावेळेस तुम्हाला
कसं वाटलं? काय माहिती मिळाली तिथून? योग्य मार्गदर्शन मिळालं का? कोणती हो, मशीन घ्यायला भरपूर, हवी? काय? भरपूर. आता जेव्हा मला माहिती भेटली होती का अमोल पाटील सर आपले प्रोजेक्ट चालवले होणार म्हणून. तर त्याचे मला रेफरन्स भेटला होता की त्यांच्याकडे तुम्ही जा असं असं भेटतं तुम्हाला. मी आणि माझी मिसेस आणि माझा एक सारा पण होता. बरं. त्याला पण सुरू करायचं होतं. तर आम्ही तिघं जण तिथे गेलो औरंगाबादला सर. सर भेटले आम्हाला. सरचे स्टाफ होते. अतिशय मस्त आहे, म्हणजे मी फ्रेंडली सांगतो की एकदम चांगले माणूस. आता असं नाही का मी टेक्निकल केलं तर मी टेक्निकलच्या हिशोबाने त्यांना विचारलं पुस्तकं नाही. मी असं अंजानूच गेलो तर मला काय माहिती नाही धंदा पाणीबद्दल मला काय माहिती नाही. तर त्यांनी समजून सांगितलं की बाबा तुम्ही लोन जर घेणार आहे तुम्हाला असं असं होईल तुमचा प्लॅन असं असं तुम्हाला होईल सबसिडी तुम्हाला भेटत आमच्याकडून एवढं मदत भेटत. आणि मी एकदा त्यांना फोन केला जेव्हा मी मशीन पण घेतली नव्हती ते मला सर असं असं हे करून अडचण आहे. असं नाही की त्यांनी दुसऱ्या दिवशी फोन केला मला रिस्पॉन्स केला ताबडतोब 5 मिनिटामध्ये त्यांचा परत फोन आला की सर असं असं आहे तुम्हाला इथे इथे माहिती आहे तुम्हाला ते मदत भेटून जाईल उद्या तुमचं काम होऊन जाईल. म्हणजे योग्य पद्धतीनं मार्गदर्शन आणि एकदम. प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन प्रोजेक्ट सेल मध्ये आपल्याला मिळतं. हो. तर मला सांगा की साधारण किती सबसिडी तुम्हाला या मशिनरीजवरती मिळाली? सबसिडी आम्हाला भेटली 35% सबसिडी भेटली. तर आजचे जे तरुण आहेत, महिला उद्योजक आहेत, त्यांनी हा व्यवसाय करायला हवा की गृहिणी? आरामशीर एक्झॅक्ट मी तर बोलतो जेवढे पण घरामध्ये लेडीज आहे आमचे ताई दीदी मावशी जे पण असते ते लोक त्यांनी उद्योग स्वतःचा सुरू करायला पाहिजे. घरात बोलते ना का आता लेडीज किसी से कम नाही आहे और किसी से कम नाही आहे खरं आहे. आता मी तर बोलतो का कुठली पण दिदी जर त्यांना काय व्यवसाय नाही आहे त्यांनी मसाला उद्योग किंवा आता आटा चक्की जसं आहे ते स्वतःचं त्यांनी चालू करायला पाहिजे. ते कमवतात 100% ते स्वतःचं ते कमवतात ते हाली नाही राहणार. याला साधारण किती खर्च आला? आम्हाला खर्च आहे ते आम्ही मशीन घेतली 4 मशीन घेतलेली समजा आम्हाला लोन भेटलेले 5,30,000 रुपये 35% सबसिडी 5 लाखाच्या आतमध्ये आम्ही 4-5 मशीन घेतली. म्हणजे आम्ही आता ऑलराऊंडर आहे. मसाला झालाय पीठ पीठ मशीन आहे आमच्याकडं. बेसन हल्दीसाठी सेपरेट आहे. ते तर आमचं आता लार्ज क्वांटिटीमध्ये जातं. आता वडापाववाले बेसनवाले फरसाणवाले त्यांच्याकडे आमचे नाही हप्त्यामध्ये 300 ते 200 किलो माझे बेसन जाते. अच्छा. आमचं सेपरेट माझा ते बिझनेस सेपरेट झालेला आहे आता हे पण आहे. आणि जर कोणाचे शेवचिवडा पॅकिंगचे असतात आता मारवाडी जे असे धंदे पाणी मित्र आहे माझे तर त्यांच्याकडं त्यांचा माल आहे माझ्याकडे मशीन आहे. ते मला बोलतात का राहू आम्हाला थोडं पॅकिंग करून द्या. पॅकिंग पण करतो ते आमच्याकडे पॅकिंग मशीन पण ते पण काय काय भविष्यात काय प्लॅनिंग आहे? भविष्यामध्ये तर असं आता पल्लवी मसाले जे आहे त्याला वरती घेऊन यायचं पुढे वाढवायचं. आणि जर माझ्याकडून अजून झालं कोणाला गाईड द्यायला हे कसं करायचं तर मी गाईड पण करेन त्यांना. आणि डायरेक्ट मशीनचे डायरेक्ट देईन ते बाबा अमोल सर पाटील सर कारण की आम्हाला भरोसा झालेला आहे आम्हाला एक्सपिरियन्स झालेला आहे की माणूस एकदम एक नंबर आहे. त्यामुळे बोलतो आता मुंबईच्या भाषेमध्ये एक नंबर का आदमी पाहिजे. अच्छा नक्कीच. तर मंडळी हे होते आपल्या सोबत राहुल चव्हाण आणि त्यांनी इत्याभूत आपल्याला माहिती या मशीन संदर्भात दिलेली आहे. आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला नेमकी कसा वाटलाय कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि जर तुम्हाला देखील यशस्वी उद्योजक व्हायचं आहे गृहिणींना उद्योजिका व्हायचं आहे तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि खाली दिलेल्या ॲड्रेसवरती आणि नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घ्यायला विसरू नका. थेट तुम्ही व्हिजिट करू शकता. आता तुम्हाला जायचं कुठं आहे मशीन घ्यायची आहे तर तुम्हाला जायचं आहे छत्रपती संभाजीनगर बीड हायवेला कचनेर छत्रपती संभाजीराजे कारखान्याच्या अपोजिट साईडला प्रोजेक्ट सेल जो की महाराष्ट्रातील पहिला मशिनरी मॉल आहे त्या ठिकाणी. आणि अधिक माहिती जाणून घ्यायची अमोल पाटील सरांकडून योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ले तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर वेळ घालवू नका लगेच जा लगेच माहिती घ्या आणि व्यवसायाला सुरुवात करा. धन्यवाद.